जेव्हा तुम्ही मेकअप करता त्यावेळेस तुम्हाला स्किन प्रेप करणं खूप गरजेचं असतं. तर ते कसं करायचं हे मी याच्यामध्ये दाखवलं आहे. मी क्लिन्झर घेतलं आहे आणि ते पूर्ण फेसला लावून घेतलेलं आहे छानपैकी. त्याच्यानंतर ही स्टेप झाल्यानंतर मी ते वेट वाईप्सने व्यवस्थित क्लीन करून केलेलं आहे सगळीकडनं. तुम्ही पाहू शकता मी कसं क्लीन करत आहे ते. त्यानंतर मी काय केलं आहे, फॅन घेतला आणि फॅननंतर ते सुकवून घेतलं आहे. सुकवल्यानंतर मी टोनर घेतलं आहे. टोनर वेट वाईप्सवर घेऊन पूर्ण फेसला लावलेलं आहे, जेणेकरून ते पोर्समध्ये जावं आणि माझे पोर्स मिनिमाइज व्हावे. क्लिन्झिंग केल्यानंतर पोर्स ओपन होतात, तर ते मिनिमाइज करणं पण खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतर मी पुन्हा फॅन घेतला आणि फॅनने ते सुकवलं आहे, ड्राय केलेलं आहे. त्यानंतर मी घेतलेलं आहे जेल मॉइश्चरायझर. ते मी का घेतलं हे मी कॅप्शनमध्ये लिहिलेलं आहे, तर ते तुम्ही नक्की वाचा. ते घेऊन मी पुन्हा पूर्ण फेसवर लावून घेतलेलं आहे, अप्लाय केलेलं आहे. तर ते व्यवस्थित सगळीकडे लावायचं आहे, स्प्रेड करायचं आहे दोन्ही हातांनी छानपैकी. आपल्याकडे ब्रश असेल तर ब्रशनी केलं तरीही चालेल, पण मी हाताने करते आहे कारण हाताने छान आपल्या हीटने छान ते स्प्रेड होतं. पुन्हा मी सुकवून घेतलेलं आहे. सुकवून घेतल्यानंतर मी पुन्हा मॉइश्चरायझर लावलेलं आहे. ते क्रीम मॉइश्चरायझर आहे. मी 2 प्रकारचे मॉइश्चरायझर लावलेत, एक जेल आणि दुसरं म्हणजे क्रीम. तर मी ते का लावले ते पण मेन्शन करते व्यवस्थित. तर त्यानंतर मी फुल फेसला ते क्रीम मॉइश्चरायझर लावून घेते आहे. पुन्हा मी दोन्ही हातांनी छान ते स्प्रेड करून घेते व्यवस्थित सगळीकडे. तुम्ही पाहू शकता ते मी किती छान स्प्रेड करते व्यवस्थित सगळीकडे लावते मी व्यवस्थित. त्याच्यानंतर मी पुन्हा ते ड्राय करून घेते. ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे प्रत्येक स्टेपनंतर. त्यानंतर मी पुन्हा घेतलेलं आहे हे पोर प्रायमर. तर हे पोर प्रायमर प्रत्येकासाठी नाही आहे, ज्यांना पोर्स असतात त्यांनीच हे यूज करायचं असतं. सो मला आहे त्यामुळे मी ते यूज करते. हे सगळ्यांनी नाही लावलं तरी चालेल. ज्यांची स्किन खूप छान आहे त्यांनी नॉर्मल प्रायमर लावलं तरी चालेल. त्यानंतर मी हे छान असं सर्क्युलर मुवमेंटमध्ये लावते. मला गालाला पोर्स आहेत. त्यानंतर मी पुन्हा ते ट्राय करून घेतलेलं आहे. तर हे या पद्धतीने CKMP केलं.